भारतीय शेअर बाजारामध्ये निफ्टी बँक निफ्टी गेल्या अनेक दिवसापासून एका मर्यादित रेंजमध्ये मोमेंटम देताना दिसून येत आहे। मार्केटमधली शांतता एवढी कशाची आहे? ही रेंजकडून पुन्हा एक नवीन लाईफ टाइम हाय बनवण्याची की 2024 प्रमाणे पुन्हा मंदीकडे वाटचाल करायची? या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की करा। नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र राऊत आर ऑप्शन ट्रेडिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। सर्वात पहिले आपण पाहणार आहोत 2025 मध्ये मेजर इंडेक्स मध्ये तेजी मंदी कशा प्रकारे पाहायला मिळाली या आकडेवारीकडे थोडं नजर टाकूया, जेणेकरून 2026 मध्ये मार्केटची चाल कशा प्रकारे राहू शकते हे आपल्याला लक्षात येईल। त्यानंतर 5 अशा इफेक्टिव्ह गोष्टी पाहणार आहोत 2026 मध्ये त्या तेजी आणि मंदीसाठी खूप जास्त प्रमाणात इफेक्टिव्ह ठरतील अशा गोष्टीबद्दल आपण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तुम्ही। तर सर्वात पहिले आपण पाहणार आहोत निफ्टीबद्दल माहिती। निफ्टीची आकडेवारी बघूया 2025 ची कशा प्रकारे आली। तर निफ्टी हा 1 जानेवारी 2025 ला निफ्टी हा 23,750 एवढा होता। त्यानंतर यामध्ये 2000 पॉईंटच्या जवळपास सेलिंग प्रेशर पाहायला मिळाला पहिल्या 2 ते 3 महिन्यामध्ये। त्यानंतर 7 एप्रिल 2025 ला 21,743 चा लो लावून 4,575 पॉईंटची जबरदस्त रिकव्हरी देत 1 डिसेंबर 2025 ला 26,325 चा नवीन लाईफ टाइम हाय निफ्टीने आपल्याला नोंदवलेला आहे। मध्यंतरी यामध्ये छोटे मोठे करेक्शन सुद्धा पाहायला मिळाले, परंतु वर्षाअखेरीस निफ्टी आपली तेजी टिकून ठेवण्यास सक्षम राहिला असे या आकडेवारी सध्या आपल्याला दिसून येत आहे। आता 2024 आणि 2025 ची लाईफ टाइम हाय डेटाची आकडेवारी जर बघितली तर 27 सप्टेंबर 2024 ला निफ्टीने लाईफ टाइम हाय बनवला होता, तो 26,277 चा होता आणि 1 डिसेंबर 2025 ला नवीन लाईफ टाइम हाय बनवला, तो आहे 26,325 चा। आता या दोन्ही याच्यामध्ये 2024 आणि 2025 च्या लाईफ टाइम हाय डेटा मधला डिफरन्स जर बघितला तर फक्त 48 पॉईंटचा यामध्ये डिफरन्स आपल्याला दिसून येत आहे। म्हणजे यामध्ये लाईफ टाइम हायच्या डेटामध्ये खूप मोठी तफावत आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही, परंतु वर्षाअखेरीस चांगल्या प्रकारे तो तेजी टिकून सक्षम राहिला ही या ठिकाणी आपल्याला आकडेवारून समजून येते। आता एका वर्षाची जर रिटर्न जर बघितले तर निफ्टीने एका वर्षाची रिटर्न दिलेले आहे 9.5% जवळपास आणि मागील 3 महिन्याचे रिटर्न जर बघितले तर 4% जवळपास आपल्याला निफ्टीच्या इंडेक्समध्ये रिटर्न मिळालेले आहे। त्यानंतर आपण आकडेवारी बघूया बँक निफ्टीची। तर बँक निफ्टी 1 जानेवारी 2025 ला 51,500 एवढा होता। त्यानंतर यामध्ये स्टार्टिंगच्या 3 महिन्यामध्ये सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं, जे की होतं 3,800 पॉईंटच्या जवळपास बँक निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं। त्यानंतर 11 मार्च 2025 ला 47,700 चा लो लावून 12,500 पॉईंटच्या जबरदस्त रिकव्हरीसह 1 डिसेंबर 2025 ला 60,114 चा नवीन लाईफ टाइम हाय बँक निफ्टीने आपल्याला नोंदवलेला आहे। यामध्ये सुद्धा मध्यंतरी छोटे मोठे करेक्शन पाहायला मिळाले, परंतु वर्षाअखेरीस बँक निफ्टी चांगल्या प्रकारे आपली तेजी टिकून ठेवण्यास सक्षम राहिला आणि 2024 आणि 2025 च्या लाईफ टाइम हायच्या डेटामध्ये जर बघितलं यामध्ये खूप मोठी तफावत या ठिकाणी दिसून येत आहे। 27 सप्टेंबर 2024 ला जो बँक निफ्टीचा 26 सप्टेंबर 2024 ला जो बँक निफ्टीचा लाईफ टाइम हाय होता तो होता 54,467 आणि 1 डिसेंबर 2025 ला लाईफ टाइम 60,114 एवढा आहे। म्हणजे या ठिकाणी 5,667 पॉईंटचा डिफरन्स या ठिकाणी दिसून येत आहे। 2024 मध्ये निफ्टीचा लाईफ टाइम हाय डेटा किती होता 54,467 आणि 1 डिसेंबर 2025 ला बँक निफ्टीने 60,114 चा नवीन लाईफ टाइम हाय बनवला। आता यामधला डिफरन्स किती आहे 5,647 पॉईंटचा डिफरन्स या ठिकाणी दिसून येत आहे। म्हणजे यामध्ये खूप मोठी तफावत या ठिकाणी दिसून येत आहे। म्हणजे या 2025 च्या सत्रामध्ये बँक निफ्टीने चांगल्या प्रकारचं प्रदर्शन केलं या आकडेवारीतून दिसून येत आहे आपल्याला। आता या ठिकाणी या एका वर्षाची बँक निफ्टीची जर रिटर्न जर बघितले तर एका वर्षाचं रिटर्न हे 16% जवळपास बँक निफ्टीमध्ये मिळालेलं आहे आणि मागील 3 महिन्याचं रिटर्न हे 7.5% जवळपास मिळालं आहे। म्हणजे या 2025 मध्ये बँक निफ्टीचं जबरदस्त चांगल्या प्रकारचं प्रदर्शन राहिलं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। आता थोडंसं सेन्सेक्सच्या आकडेवारीकडे लक्ष देऊया। तर 1 जानेवारी 2025 ला सेन्सेक्स हा 78,500 एवढा होता। त्यानंतर स्टार्टिंगच्या 2 महिन्यामध्ये सेन्सेक्समध्ये सुद्धा आपल्याला मंदी पाहायला मिळाली, जे की 7,000 पॉईंटच्या जवळपास या ठिकाणी मंदी झालेली होती। त्यानंतर 7 एप्रिल 2025 ला 71,425 चा लो लावून 15,266 पॉईंटची रिकव्हरी देत 1 डिसेंबर 2025 ला 86,159 चा नवीन लाईफ टाइम हाय सेन्सेक्सने आपल्याला नोंदवलेला आहे। किती पॉईंटची रिकव्हरी दिली या ठिकाणी 15,266 पॉईंटची जबरदस्त रिकव्हरी देत 1 डिसेंबर 2025 ला 86,159 चा नवीन लाईफ टाइम हाय सेन्सेक्सने आपल्याला नोंदवलेला आहे। यामध्ये सुद्धा मध्यंतरी छोटे मोठे करेक्शन पाहायला मिळाले, परंतु वर्षाअखेरीस सेन्सेक्स सुद्धा आपली तेजी चांगल्या प्रकारे टिकून ठेवण्यास सक्षम राहिला असे या आकडेवारीवरून दिसून येत आहे। आता 2024 आणि 2025 ची लाईफ टाइम हाय डेटाची जर आकडेवारी जर बघितली
तर या ठिकाणी 27 सप्टेंबर 2024ला सेन्सेक्सने लाईफ टाईम हाय बनवला, तर तेव्हाची प्राईस होती 85,978. तेव्हा जो लाईफ टाईम हाय 2024चा जो आकडा आहे हा 85,978चा आहे. आणि 1 डिसेंबर 2025चा लाईफ टाईम हायचा डेटा जो आहे तो आहे 86,159. आता यामधला 2024 आणि 2025च्या लाईफ टाईम हाय डेटामधला डिफरन्स किती आहे? फक्त 181 पॉईंटचा. निफ्टीमध्ये फक्त 48 पॉईंटचा होता, सेन्सेक्समध्ये 181 पॉईंटचा आणि बँक निफ्टी 5,667. म्हणजे सर्वात जास्त जे प्रदर्शन चांगलं या ठिकाणी झालेलं आहे 2025मध्ये हे बँकिंग सेक्टरचं, बँक निफ्टीच्या इंडेक्सचं चांगल्या प्रकारचं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी म्हणू शकतो. सेन्सेक्सने मागील एका वर्षाचे रिटर्न किती दिले आहे? तर एका वर्षाचं मागील रिटर्न आहे 8.5%च्या जवळपास सेन्सेक्सचं रिटर्न दिलेलं आहे आणि मागील 3 महिन्यामध्ये 5.5%. म्हणजे मागच्या 3 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारचं प्रदर्शन केलं असं या ठिकाणी आपल्याला आकडेवारीवरून दिसून येत आहे. आता थोडा IT इंडेक्सच्या आकडेवारीकडे लक्ष देऊया. 1 जानेवारी 2025ला IT इंडेक्स होता हा 43,500. त्यानंतर यामध्ये स्टार्टिंगच्या 2 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारचं सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं, जे की 12,400 पॉईंटच्या जवळपास या ठिकाणी सेलिंग प्रेशर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. त्यानंतर 7 एप्रिल 2025ला 30,918चा लो लावून 7,650 पॉईंटची रिकव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. परंतु ज्याप्रमाणे अदर इंडेक्समध्ये तुम्हाला डिसेंबर 2025मध्ये लाईफ टाईम हाय नोंदवताना दिसले, तसे या IT इंडेक्समध्ये 2025मध्ये कुठलाही लाईफ टाईम हायचा डेटा या ठिकाणी लाईफ टाईम हाय नोंदवलेला नाही आहे IT इंडेक्सने. 2024 आणि 2025मध्ये यामध्ये मेजर इंडेक्समध्ये जो लाईफ टाईम हायचा डेटा आहे याच्यामध्ये चांगल्या प्रकारची एक आपल्याला तफावत दिसून आली, परंतु IT इंडेक्समध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्याला या ठिकाणी मंदी दिसून आली. म्हणजे या ठिकाणचं 2025चा IT सेक्टरचं जे काही प्रदर्शन आहे चांगलं थोडंसं आपल्याला निगेटिव्ह पाहायला मिळालं. यामुळेच मार्केटमध्ये पुन्हा आपल्याला रिकव्हरी चांगल्या प्रकारे पाहायला मिळाली नाही आहे. आता IT इंडेक्सने एका वर्षीचे रिटर्न किती दिले? तर आर्थिक 2025 या वर्षी जर पाहिला IT इंडेक्सने तर या ठिकाणी निगेटिव्हमध्ये 11%चं रिटर्न या ठिकाणी IT इंडेक्सचं सध्याच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. IT इंडेक्सचं सध्याच्या आकडेवारीवरून निगेटिव्ह रिटर्न किती दिसून येत आहे? 11%च्या जवळपास या ठिकाणी दिसून येत आहे. आणि मागील 3 महिन्याचं जर बघितलं तर 10%. म्हणजे या मागील 3 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारचं प्रदर्शन IT सेक्टरने केलं असं आपण म्हणू शकतो. इयरली जर बघितलं 2025चा तर ओव्हरऑल वर्षाचं 11% निगेटिव्हमध्ये सुद्धा रिटर्न दिसून येतं, परंतु मागील 3 महिन्याचं या ठिकाणी 10%च्या जवळपास या ठिकाणी रिटर्न दिसून येतं. म्हणजे मागील 3 महिन्यामध्ये IT सेक्टरचं चांगल्या प्रकारचं प्रदर्शन राहिलं असं या आकडेवारीवरून आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता 2026मध्ये तेजी आणि मंदीसाठी कुठल्या गोष्टी इफेक्टिव्ह राहील त्याकडे थोडंसं लक्ष देऊया. तर सर्वात पहिला मुद्दा आहे यामध्ये प्री बजेट रॅली. तर प्री बजेट रॅलीमध्ये सध्या वेगवेगळ्या सेक्टरला वेगवेगळ्या न्यूज तुम्हाला ऐकायला मिळत आहे. त्यानुसार मार्केटमध्ये आपल्याला त्या सेक्टर वाईज थोडंसं आपल्याला मुवमेंटम येताना दिसून येत आहे. सध्या रिसेंटली जर बघितलं तर रेल्वे सेक्टरमध्ये आपल्याला थोड्याशा चांगल्या बातम्या ऐकायला मिळत आहे. त्यामुळे रेल्वे सेक्टरचे जे काही स्टॉक आहे ते एका इंट्राडेमध्ये 10% जवळपास आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळत आहे. तर त्यामुळे प्री बजेट रॅलीमध्ये कुठल्या सेक्टरला कशा प्रकारच्या न्यूज आपल्याला किंवा डिक्लेरेशन आपल्याला ऐकायला मिळते त्यानुसार सुद्धा मार्केटचं डायरेक्शन आपल्याला या ठिकाणी समजू शकते. कारण आपल्याला इंडेक्स वाईज आणि सेक्टर वाईज सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. सेक्टरला चांगल्या प्रकारची न्यूज आल्याशिवाय तुम्हाला मेजर इंडेक्समध्ये मोमेंटम दिसणार नाही. त्यामुळे या प्री बजेट रॅलीमध्ये कुठल्या सेक्टरला कशा प्रकारची सूट दिल्या जाते किंवा कशा प्रकारचा फायदा दिला जातो त्यानुसार सुद्धा मार्केटचं एक डायरेक्शन आपल्याला या ठिकाणी मिळू शकते. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे FIIची बाईंग आणि सेलिंग. जे फॉरेन इन्व्हेस्टर आहे यांचा भारतीय बाजारपेठेमध्ये कशा प्रकारची खरेदी आणि विक्री करतात हे सुद्धा मार्केटचं डायरेक्शन आपल्याला याच्यावर सुद्धा मार्केटचं डायरेक्शन आपलं अवलंबून राहते. कारण हा महिना आणि पुढच्या महिन्यामध्ये प्री बजेट रॅली चालू असल्यामुळे यामध्ये FIIची बाईंग सेलिंग कशा प्रकारे हे सुद्धा मार्केटचं आपल्याला एक डायरेक्शन समजून जाऊ शकते. कारण सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर FIIची सध्या 2 ते 3 दिवस मार्केटमध्ये त्यांची खरेदीदारी दिसते, त्यानंतर पुन्हा विकवाली आपल्याला दिसते. त्यामुळे मार्केटचं काय होऊ राहिलं की त्याच रेंजमध्ये मार्केट थोडंसं आपल्याला ट्रेड करताना दिसत आहे. कारण लोअर साईडला खरेदी करतात पुन्हा हायर साईडला विक्री करतात, त्यामुळे मार्केट एका रेंजमध्ये सध्या फसलेलं आपल्याला ठिकाणी दिसून येत आहे. परंतु या पुढच्या महिन्यामध्ये FIIची बाईंग सेलिंग कशा प्रकारे वाढते त्यानुसार सुद्धा मार्केटचं डायरेक्शन तुम्हाला एक लक्षात येऊन जाऊ शकते. हे झालं दुसरा पॉईंट. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा पॉईंट आणखी एक आहे की यामध्ये ग्लोबल मार्केटमध्ये कशा प्रकारचं मोमेंटम राहील. ग्लोबल मार्केटमध्ये ज्या प्रकारचं मोमेंटम राहील त्यामध्ये गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस आणि टॅरिफ वॉर या बऱ्याचशा गोष्टी ज्या अदर देशाकडून आपल्यासाठी इफेक्टिव्ह राहतात याच्यामध्ये सुद्धा बदल जर झाले तर मार्केटची चाल एक आपल्यासाठी चांगल्या प्रकारची राहू शकते. त्यामुळे ग्लोबल मार्केटच्या न्यूजवर सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचे लक्ष ठेवणे एक आवश्यक आहे. त्यामुळेच मार्केटचं आपल्याला एक डायरेक्शन कळू शकते यामध्ये. हे झालं तिसरा पॉईंट. त्यानंतर चौथा पॉईंट आहे आपला इंडिया विक्स.
कारण सध्या जर बघितलं तर मार्केटमध्ये इंडिया विक्स एकदम लोअर पॉईंटला सध्या ट्रेड करताना दिसून आहे, जो की 2008 मध्ये ज्या प्राईजला सध्या इंडिया विक्स होतो तो त्या प्राईजला सध्या इंडिया विक्स सध्या दिसून येत आहे. आता या इंडिया विक्स एवढा कमी आहे म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये काहीतरी मोठं होणार हे थोडंसं या ठिकाणी संकेत दिसून येतं. आणि मार्केट काय सध्या एकदम लाईफ टाईम हायवर सध्या ट्रेड करत आहे, कारण मार्केटमध्ये तेजी टिकून ठेवण्यास सक्षम राहिलेले आहे सध्या इंडेक्स. पोर्टफोलिओ जर बघितलं पोर्टफोलिओमध्ये थोडंसं कमी आहे, परंतु इंडेक्सची जर गोष्ट जर केली तर इंडेक्स सध्या लाईफ टाईम हायवर सध्या आपली तेजी टिकून ठेवण्यास सक्षम राहिले आहे. त्यामुळे या जेव्हा इंडिया विक्स थोडंसं कमी राहते, थोडंसं मार्केटमध्ये मोठी हालचाल होण्याचे संकेत या इंडिया विक्सवरून येते. तर त्यामुळे थोडंसं आपण सावध राहूया, कारण आपण ज्याप्रमाणे 2024-25 मधला डाटा बघितला त्याप्रमाणेच मार्केटमध्ये आपल्याला 2026 मध्ये सुद्धा मार्केटमध्ये मोमेंटम दिसेल की नाही हे थोडंसं आपला येणारी वेळच आपल्याला या ठिकाणी सांगेल. ठीक आहे. आणि त्यानंतर महत्त्वाची आणखी एक 5वी गोष्ट आहे की यामध्ये सर्वात मोठा गेम चेंजर जो राहणार आहे मार्केटला नवीन दिशा देण्यासाठी हा फक्त आणि फक्त IT सेक्टर राहणार आहे. कारण IT सेक्टरमध्ये जर बघितलं कुठल्याही प्रकारचा 2024 नंतर 2025 मध्ये कुठल्याही प्रकारचा लाईफ टाईम हाय या ठिकाणी नोंदवलेला नाही आहे आणि यामध्ये 600 पॉईंटचा ऑलरेडी तो लॉसमध्ये आहे इंडेक्स. आता यामध्ये जर जबरदस्त रिकव्हरी जर मिळाली तर तुम्हाला मेजर इंडेक्समध्ये जबरदस्त मोमेंटम ओव्हरऑल मार्केटमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे सर्वात मोठा गेम चेंजर जो आहे तो फक्त आहे IT सेक्टर. IT सेक्टरमध्ये जर चांगल्या प्रकारच्या न्यूज प्री बजेट किंवा बजेट रॅलीमध्ये जर मिळाल्या तर मार्केटमध्ये 2026चा जो डायरेक्शन ठरवणार तो फक्त आणि फक्त IT इंडेक्स हा सर्वात मोठा गेम चेंजर आपल्या भारतीय बाजारासाठी राहणार आहे, तो फक्त IT सेक्टर. तर त्यामुळे तुम्हाला नेहमी ट्रेडिंग करत असताना IT सेक्टरच्या इंडेक्सवर चांगल्या प्रकारचं वॉच करणे खूप महत्त्वाचं राहील, कारण त्यानुसारच तुम्हाला मार्केटमध्ये तेजी किंवा मंदी पाहायला मिळेल. आता गेल्या 2 ते 3 दिवस ट्रेडिंग सेशनमध्ये आपण पाहिलं की IT इंडेक्सला आपण चांगल्या प्रकारे वॉच करत असल्यामुळे मार्केटचं निफ्टीचं आपलं डायरेक्शन एकदम परफेक्टली लक्षात येत होतं. कालसुद्धा ट्रेडिंग सेशनमध्ये आपण पाहिलं 26 डिसेंबरच्या की IT सेक्टरच्या दबावामुळे आपल्या निफ्टीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं. त्याचनुसार येणाऱ्या काळामध्ये सुद्धा IT सेक्टरमध्ये जर चांगल्या प्रकारचं जर मुवमेंट आपल्याला दिसून आलं तर ते तुम्हाला चांगल्या प्रकारचं प्रदर्शन अदर इंडेक्समध्ये सुद्धा पाहायला मिळेल. कारण निफ्टी 50च्या इंडेक्समध्ये IT सेक्टरचं सुद्धा चांगल्या प्रकारचे योगदान आहे. त्यामुळे IT इंडेक्समध्ये जर तुम्हाला तेजी पाहायला मिळाली तर निश्चितच तुम्हाला निफ्टी 50च्या इंडेक्समध्ये सुद्धा आणि ओव्हरऑल मार्केटमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची एक हरियाली पाहायला मिळेल या ठिकाणी. तर अशा प्रकारच्या आपल्या ह्या 4 ते 5 गोष्टी खूप इफेक्टिव्ह राहणार आहे 2026 या वर्षासाठी. तर तुम्ही कुठल्या गोष्टीवर लक्ष ठेवणार हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आत्तापर्यंत दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आणि या आधारे तुम्ही 2026 मध्ये कशा प्रकारचं प्लॅनिंग करता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणखी एक महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेली माहिती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद.